संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका आता मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसलाय। कल्याण स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतायत, तर कर्जत कसारा घाट विभागात दरड आणि माती ट्रॅकवर आल्यानं काही रेल्वे गाड्यांचं तात्पुरतं डायव्हर्जन करण्यात आलंय। रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर काम करत असलं तरी सेवा अद्यापही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही। ठाणे जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे, या पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। रेल्वे वाहतूक आता मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली ही दिसत आहे। आपण सध्या कल्याण स्टेशन वरती उभे आहोत। कल्याण स्टेशन वरती या वाहतुकीचा फटका हा रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या या रद्द केलेल्या आहेत। काही गाड्या या मोठ्या प्रमाणात डायव्हर्शन केलेलं आहे, कारण या मुसळधार पावसामुळे कर्जत कसारा जे घाट सेक्शन आहे, त्या घाट सेक्शन मध्ये भूखनन झालेलं आहे। त्यामुळे संपूर्ण माती ही रुळावर आल्यामुळे त्या ठिकाणची जी वाहतूक आहे ती वाहतूक सध्या तरी बंद करण्यात आलेला आहे। प्रशासनाने ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी युद्ध पातळीवर जरी प्रयत्न सुरू केले असले, याचा फटका मात्र रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। रेल्वे प्रवासी आता मोठ्या प्रमाणात कल्याण स्टेशनवर हे उभे आहेत। पावसाचा एकीकडून पावसाचा फटका आहे, दुसरीकडून गाड्या लेट मार्क आहेत, त्याचबरोबर या गाड्या कॅन्सल देखील करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने आव्हान केलेलं आहे का दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मात्र या रेल्वे विस्कळीतीचा जो परिणाम आहे तो आता मोठ्या प्रमाणात कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना, प्रवाशांना बसत आहे। कल्याण स्टेशन हे महत्वाचं जंक्शन मानलं जातं, मात्र याच जंक्शनवर आता मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ही गर्दी ही दिसत आहे। आता कशा पद्धतीने रेल्वे प्रशासन या गाड्या सुरळीत करतायत आणि रेल्वे प्रवाशांना दिलासा देत आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण।